विश्लेषणासाठी याबद्दल आणखी अपडेट्स आणि या सगळ्या घडामोडींचे आणखी कंगोरे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहे। राहुल, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? माझी माहिती अशी की येत्या 14 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये काही काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळींचा पक्षप्रवेश होणार आहे 14 तारखेला, आणि त्याबद्दलचं सुतोवाच हे 2 दिवसापूर्वी झालेलं होतं। काँग्रेस पक्षातल्या काही जिल्ह्यातले, विशेषतः मराठवाड्यातल्या 2-3 जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात होती। काही नावं मला घेता येत नाहीत, पण मी काही सुतोवाच करू शकतो। एक म्हणजे नांदेड जिल्ह्यातले काही काँग्रेसचे नेते, दुसरा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले काही काँग्रेसचे नेते, पश्चिम महाराष्ट्रातले काही काँग्रेसचे नेते, आणि मराठवाड्यातला एक असा जिल्हा की ज्या जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते हे राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप सक्रिय बराच काळ राहिलेले। सो ती 14 तारीख जी आहे ती गेली 2 दिवसापासून चर्चेत आहे, आणि हे करण्यामागे जे सांगितलं जात आहे त्याची 2 कारणं आहेत। एक म्हणजे सातत्यानं म्हणजे श्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर सुद्धा जे महाराष्ट्रातलं महायुतीचं जे गणित आहे ते गणित जुळताना दिसत नाही, याची पूर्ण वास्तववादी जाणीव झालेली आहे। काही ठिकाणी खासदारकीसाठी उमेदवारांची गरज आहे, आणि ते उमेदवारांची गरज शोधण्यासाठी म्हणून ऐन वेळेला जे पक्षप्रवेश करायचे आहेत ते पक्षप्रवेश करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू आहेत। आता एक उदाहरण म्हणून मी तुला सांगतो सौरभ, की धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वात प्रबळ असलेले जे उमेदवार आहेत ते ओमराजे निंबाळकर आहेत। तर ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असावा, तर तो काँग्रेस पक्षातनं आयात करावा अशा पद्धतीची मोर्चे बांधणी गेली बरेच दिवसापासून सुरू आहे। नांदेडमध्ये पण विद्यमान खासदाराच्या विरोधामध्ये आणखी कुणी, कारण त्यांच्या विरोधात काही नाराजी आहे, त्यामुळं जे पूर्वी राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या सुनबाईंना तिथे उतरवावं का, ज्या काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत, त्याची पण चर्चा सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पण उमेदवार शोधला जातोय, त्यामुळं ही चर्चा ही काही अवाजवी किंवा अवास्तव नाहीये। मी स्वतः अशोक चव्हाण यांना अनेक वेळेला विचारलं होतं, तर त्यावेळेला त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की आपला काही काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार नाहीये। मधल्या काळामध्ये ते नाराज आहेत हेही जाणवत होतं। ज्यावेळेला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली, तर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे असावं याबद्दलची चर्चा झाली होती। आणि काँग्रेस पक्षातल्या अनेकांना माहिती आहे की ज्यावेळेला राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळेला 6-7 मतं जी फुटलेली होती त्याची रमेश चेन्नीतला यांच्या माध्यमातून चौकशी झाली। महाराष्ट्राचे जे प्रभारी होते त्यांनी पण त्याचा अहवाल दिला, आणि हे स्पष्ट दिसत होतं की जसं चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला, राज्यसभेमध्ये जी मतं फुटली, तर त्याच्यामध्ये काँग्रेसमधल्या काही आमदारांचा संशय हा पक्षश्रेष्ठींनाच होता, आणि म्हणून 2 चौकशा समित्या झाल्या। एक महाराष्ट्राचे प्रभारी होते त्यांनी चौकशी केली, रमेश चेन्नीथला जे आता महाराष्ट्राकडचं काम बघतायत त्यांनी पण चौकशी केली, तर त्याचे अहवाल गुलदस्त्यामध्ये। आणि म्हणून एकीकडे भारतीय जनता पार्टीला 44+ आकडा गाठायचा आहे, त्यांना माहिती आहे की अनेक मतदारसंघामध्ये आपल्याकडे प्रबळ उमेदवार नाहीयेत, तर त्याचा जो शोध आहे तो अंतिमतः येऊन काँग्रेस पक्षातल्या नेते मंडळीपर्यंत येऊन ठेपतो असं म्हटलं जात होतं। आता दुसरी एक शक्यता आहे सौरभ, की आता ज्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग होणं अपेक्षित आहे। ते क्रॉस वोटिंग झालं तर जर 6वा उमेदवार दिला तर तो भारतीय जनता पार्टीनं दिला तर तो विजयी होऊ शकतो। तोपर्यंत थांबायचं का त्याच्याच आधी पक्ष प्रवेश करायचा, एवढा फक्त कल सुरू होता। आपण कुणाचंही नाव घेत नाहीत, पण ही सकाळपासून माहिती माझ्यापर्यंत पण आली होती की श्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। त्याची अद्याप कुणीही हे खातरजमा केलेली नाही अधिकृतपणे, पण ही चर्चा आहे, आणि ही चर्चा अशोक चव्हाण यांच्या बरोबरच काँग्रेस पक्षातल्या काही 5-6 मोठ्या मातब्बर मंडळींची पण आहे की ती ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये जातील, आणि 14 तारीख ही आम्हाला सांगितली गेलेली आहे, कारण त्यातले एक जे महत्वाचे नाव आहे ते अधिकृतपणे घोषित झाल्यानंतर आपण महाराष्ट्राला सांगू, तर ते चाचपणी करतात की 14 तारखेला मोठा प्रवेश घ्यायचा का। सो हे जे 2-3 मुद्दे आहेत की भारतीय जनता पार्टीला आणखीन एक सहकारी लागणार आहे, तो सहकारी काँग्रेस पक्षातनं घ्यावा आणि लोकसभेची निवडणूक अधिक दमदारपणे लढावी असा हा सगळा प्रयत्न आहे, आणि त्या प्रयत्नातनं हे पक्षप्रवेश होत आहेत। आपण कुणाचंही नाव घेत नसलो तरी 14 तारीख जोरात सुरू आहे, आणि श्री अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडणार ही तर गेली वर्षभर चर्चा सुरू आहे। ठीक आहे।